दुपारचे आता 1:30 वाजलेले आहेत आणि आज ब्लॉग तसा करणारच नव्हते, पण बटाट्याला आज जी तर्री आलेली आहे ती तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे. कट बटाटा आमटीचा असा रसरशीत बटाटा आमटी झालेली आहे. तर मस्त असं बटाट्याची भाजी भातावर घातली. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आवडीचा मेनू आहे माझा. सिलेंडरची पाईप जवळजवळ 4 ते 5 वर्षे झाली नुसतं जोडलेली आहेत पाईप, आणि आता पाईपलाईनीसाठी खड्डा मारायला चालू आहे. पाईप बघा, ही आता पाईपलाईन गॅससाठी चालू आहे आणि 3 दिवसानं मग पाईपलाईन येणार आहे. स्पेशल नाही. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कोल्हापूर माय लाईफमध्ये स्वागत आहे. काही स्पेशल नाही. ढबू मिरची आणि इथं कांदा लसूण टमॅटो घेतलेले आहेत चिरून, आणि मस्त. आणि इथं ढबू मिरचीची तयारी. इथं फोडणी मोहरी टाकली. इथं कांदा लसूण हे सगळं चिरून घेतलेलं. चांगलं कोरडं होईपर्यंत मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचे. मिरची त्याच्यात धुवून टाकलेली आहे आणि काप असे केलेले आहेत. दाखवायचं विसरली मी. गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे ढबू तेल सोडत आहे. त्याच्यामध्ये तेल सोडत आहे. उकळी येईपर्यंत 5 ते 10 मिनटं आता शिजायला ठेवायची आहे वाफेवर. छान असं ग्रेव्ही ही पाणी जे आहे हे ग्रेव्हीमध्ये झालं पाहिजे तोपर्यंत आटवायचे आहे. आणि जे मसाल्याच्या भांड्यामध्ये मसाला आहे तो पण टाकलेला आहे. पाणी 10 मिनटं शिजायला अशा मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. झाकण ठेवून अशी शिजवून घेतलेली आहे. लसूण घातलेलं आहे, तेल घातले, राई टाकलेली आहे. माझ्याकडे आता कढीपत्ता अवेलेबल नाही त्यामुळं. आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत टमॅटो शिजवून घ्यायचं. त्यामध्ये आता हळद आणि कढई थोडीशी जास्तच आता जी बनवून केलेली आहे ती चव येण्यासाठी खूप छान झालेली आहे त्याची. आणि त्याचं तेलात परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं मसाल्यातून. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार. आता डाळीमधलंच ॲड करते. आला पाहिजे. आमटीसाठी कट आलेला आहे. आणि आता मस्त असं मीठ टाकून आता 15 मिनटं तरी चांगले उकळू देणार. बारीक अगदी मिडियम फ्लेमवर. पहिला आधी उकळेपर्यंत मोठी फ्लेम ठेवायची आहे.
आणि त्यानंतर मग बारीक फ्लेमवर उकळायला ठेवणार. झाकण ठेवून अर्ध झाकण ठेवायचं आहे. असं अर्ध झाकण. आणि कैसा लगा खाना? मस्त मस्त मला तर जेवणात